नमस्कार मंडळी, आज आहे दीपमोत्सव आणि उद्यापासून होतो आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू. तर आज ना मी दीपमोत्सवाला जेवढे पण माझ्या घरातले दिवे आहेत ना ते काढून त्यांची पूजा करणार आहे. चला तर मग मंडळी, तुम्हाला हा जो टेबल दिसते ना, मी या टेबलमध्ये ना सगळे माझे वर्षभराचे जे मी दिवे वापरते ना ते याच्यामध्ये ठेवले. जसं की दिवाळीला असो, दसऱ्याला असो किंवा मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा असते ना त्याच्यामध्ये मी दिवे वापरते ना, दिवे लावते ना, ते सगळे ठेवले. आधी आपल्याला हा टेबल अलीकडे वळावं लागेल कारण की हा जो दरवाजा आहे ना ते कपाटामध्ये अडकलाय. हा उघडला. काही दिवे तर फुटले, काही कधी जिकडे तिकडे झाले आणि काही तर मुलांनी कुठे आणल्या टाकले त्याचा पत्ताच नाही. पण जेवढे आहेत ना तेवढं तर आपण बाहेर काढूया, त्यांना साफ करूया, त्यांची पूजा करूया. ठीक आहे, आपली एक परंपरा आहे का नाही, जेव्हा दीपमोत्सव असते त्या दिवशी जर आपण आपल्या घरातले सगळे दिवे बाहेर काढून त्याची पूजा वगैरे केली, म्हणजे त्याला कुंकुमचा टिक्का लावला, तांदूळ वगैरे वाहिलं, फुलं वगैरे वाहिली, तर असं मानलं जातं की तो दिव्याचा उजेड प्रकाश आहे ना आपल्या घरातली जेवढा नकारात्मक अंधार आहे ना तेवढा बाहेर टाकतो. म्हणजे आपल्या घरात सुख शांती नांदो, समाधान नांदो, किंवा जेवढी बी नकारात्मक ऊर्जा ना तेवढी बाहेर जावं ना यासाठी या दिव्याची पूजा करतात. चला तर मग या टेबलमध्ये बघू किती दिवे आहेत आणि किती नाही. तर चला मी तुम्हाला ह्या टेबलमध्ये दाखवते. बघा, या टेबलमध्ये ना मी जेवढं लागायचे ना तेवढं सामान म्हणजे नंतर घेते काढून आणि नंतर ह्याच्यामध्येच ठेवते, कारण की बाहेर हे मुलं काहीच व्यवस्थित ठेवू शकत नाही. याच्यामध्ये काय आहेत बघू आपण. ह्या बॉक्समध्ये मला वाटतं दिवेच आहेत. ओ शिट, ओ भाई, सॉरी. नाही फुटलं. सॉरी हा, मला काय वाटलं ह्याच्यामध्ये दिवे आहेत काही की, पण ह्याच्यात तर पूर्ण ग्लासचा काचाचा सेट आहे. मेहरबानी माझी फुटले नाहीत. नसता जर एक काम करायला गेले तर दुसरंच काम होतं ना. म्हणजे असे 6 मस्त असे ना काचाचे ग्लास आहेत, जे की मला ना माझं गिफ्ट भेटलंय. तुम्हाला एखादी काही वाट्या आहेत प्लास्टिकच्या, ह्याच्यामध्ये मला वाटतंय हळदी, गुलाल, कुंकू वगैरे असं सगळं सामान ठेवलंय. दिवे मग आता माझे ह्याच्यात थोडं वाटतंय नाही दिवे आहेत. रांगोळी थोडेसे दिवे आहेत. बघूया आपण, ह्याला काढूया बाहेर. हा हे बघा, बघितलं काय मध्ये कसे बोलते. तर शांत बसा आता. याच्यामध्ये बघूया आपण किती दिवे आहेत, किती रांगोळी आहे, आणि हे साफ करू आणि त्याची पूजा करू. जास्त तर नसतील बरं का, थोडेच असतील, तेवढे तर काढू. आणि ह्याच्यामध्ये पण रांगोळीच, आणि ह्याच्यामध्ये पण रांगोळीच, फक्त एवढे 2 दिवे. अरे विजय, लक्षातच नाही कधी ठेवलं आणि काय ठेवलं. हे पण खराब झालं, पण हे पण ह्याची पण आपण साफ करून ह्याची पूजा करूया. तुला बाकीचे दिवे तर काय फेकले वाटतंय मी. मला माहिती आहे मी सगळे दिवे तर ह्याच्यामध्येच ठेवले, पण नेमकं कुठे ठेवले तेच लक्षात नाही. हे 2 दिवे आणि हे एक पूर्णच म्हणजे लय जुनं आहे, ह्याची पूजा करूया. ठीक आहे, आणि मंदिराचे 2 दिवे, असे झाले 5 दिवे. आणि कणकीचे दिवे मी 7 बनवणार आहे, ज्याच्यामध्ये गुळाचा पाक टाकून बनवले जातात आणि ते उकळले जाते, त्यानंतर त्याची पूजा केली जाते, किंवा लेकरांना औक्षण करायला ते वापरले जाते. ते पण आपण दिवे घेऊया. ठीक आहे, तर मग पार्ट 2 नक्की बघा. त्याच्यामध्ये मी कशी पूजा करणार आहे, किंवा कशी पूजा करणार आहे, आणि मुलांचं औक्षण कसं करणार आहे, मुलांची दिष्ट कशी काढणार आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ठीक आहे, त्यासाठी पार्ट 2 नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कसा वाटला, काय उठला, मी माझ्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे ते सगळं नक्की सांगा. ओके, बाय बाय, भेटूया पार्ट 2 मध्ये.